रामकृष्ण हरी. मित्रांनो, मी शिरीष लाडे. माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण गेली 2 दिवस दिल्लीमधल्या बॉम्बस्फोटाबद्दल चित्र पाहतो, बातम्या पाहतोय. कोणी घडवून आणलं त्यांचा शोध चालू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये धरपकड चालू आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 100 लोकांना अटक केलेली आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये. तर ही जी दिल्लीतला बॉम्बस्फोट झालेला आहे, हा भारतीय तपास यंत्रणांना चॅलेंज देणारा आहे की 11.5 वर्ष जे घडलं नाही ते 11.5 वर्षानंतर कसं घडलं. म्हणजे इतके दिवस तपास यंत्रणांचं लक्षात कसं आलं नाही. दिल्लीमध्ये 3000 किलोमीटर स्फोटकं सापडलेत. अत्यंत म्हणजे एक थेंब 100 माणसाला मारू शकेल असं जहरी रसायन त्या डॉक्टरांकडे सापडलेलं आहे. आता हे धागेदोरे जर आपण जुळवले तर भारताच्या विरोधामध्ये फार मोठं षडयंत्र पाकिस्तानने घडवून आणायचं ठरवलेलं होतं. मग आता हे यांना एवढं ऑपरेशन सिंदूर 2मध्ये एवढा दणका बसलेला असताना त्यांचे धाडस का होतं असा प्रश्न आपल्याला सर्वसामान्य माणसाला पडतो. तर I-20 कारमधली तपासणी केली, अनेक धागेदोरे हाती लागले. तर हा पाकिस्तानचाच वेडेपणा आहे हे लक्षात आलेलं आहे. मग पाकिस्तानमध्ये असीम मुनीर जे फील्ड मार्शल आहेत, तर त्यांनी हळूहळू सत्ता काबीज करायचं ठरवलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल, पेपरला बातम्या वाचल्या असेल की त्याला फील्ड मार्शलपेक्षा मोठं पद म्हणजे त्याच्या सल्ल्याने कारभार चालेल असा आता ठराव त्यांच्या संसदेमध्ये मंजूर केला आहे. आणि तर अध्यक्षाच्या बरोबरीने अधिकार त्याला देण्यात येणार आहेत. म्हणजे मुख्य पंतप्रधान अध्यक्ष नामधारी झाले आणि मुनीर हा त्यांचा बॉस झाला. तर मुनीरच्या विरोधामध्ये अनेक लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. इम्रान खानचा जो पक्ष आहे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं चालू केलेली आहेत. अमेरिकेने सुद्धा त्यांच्या संसदेमध्ये ठराव आणलेला आहे मुनीरच्या विरोधात. डोनाल्ड ट्रम्पने आणला, त्यांच्या सभासदांनी आणलेला आहे की याने इम्रान खानला अटक केली, मानव अधिकाराचं उल्लंघन केलेलं आहे, त्याच्यामुळं त्याच्यावर कारवाई करण्याचं, त्याला अमेरिकेमध्ये बंदी घालण्याचं असं ठराव संसदेमध्ये त्यांचं म्हणजे काँग्रेस म्हणतात त्यांना, काँग्रेसमध्ये आलेला आहे. मग आता या लोकांचा विरोध, त्याच्यानंतर सैन्यामध्ये जवळजवळ 20 कमांडर असे आहेत की जे मुनीरच्या विरोधात काम करतात. त्यांना आवडलेलं नाही मुनीरला विरोध केला. कारण काय झालं की ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान हरला आहे. त्यांच्या DGMOने भारताला रिक्वेस्ट केली की युद्ध थांबवा. भारताने ती मान्य केलं की ठीक आहे युद्ध थांबवतो आम्ही. पण पाकिस्तानामध्ये मुनीरने जाहीर काय केलं, भारताने विनंती केली युद्ध थांबवा, आम्ही घाबरलो, जीत गए. लोकांनी फटाकडे वाजवले, तिथं भारत हरवला पाकिस्तानने आणि मुनीरला फील्ड मार्शल केलं. म्हणजे हरणाऱ्या माणसाला फील्ड मार्शल केलं. म्हणजे खोटं नॅरेटिव्ह पसरायचं, खोट्या बातम्या द्यायच्या. पण हळूहळू लोकांच्या लक्षात आलेलं आहे, त्याच्यामुळे लोक चिडून उठलेले आहेत. मग त्या लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवणं गरजेचं आहे. मग पाकिस्तानच्या गेल्या 75 वर्षातली काय करतात आहे की भारताचा बागुलबा उभा करायचा. बघा भारतात आपल्यावर हल्ला करतो, बघा भारत आपल्यावर हल्ला करतो. म्हणजे लोक इतर वेळेस सगळ्या गोष्टी विसरतात आणि लष्कराच्या मागं उभे राहतात. ती की आपण जर हे कारवाई केली, म्हणजे दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले किंवा मोठ्या प्रमाणात इतर शहरात बॉम्बस्फोट घडवून आणले, तर ते जे 5 डॉक्टर पकडले त्यांच्या जबानीमध्ये एक लक्षात आलं की दिल्ली, लखनौ, अहमदाबाद या 3 शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट घडवून आणायची त्यांची योजना होती. त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पाण्याच्या टाक्यांमध्ये ते विष टाकून हजारो लोकांना, लाखो लोकांना मारण्याचा त्यांचा प्लॅन होता. तर हे जर झालं असतं तर मोठ्या प्रमाणात भारतात गोंधळ माजला असता, भारताने मग पाकिस्तानवर हल्ला केला असता, तर मग सगळे लोक लष्कराच्या मागे उभे राहिले असते आणि मग मुनीरची सत्ता मात्र मग स्थिर झाली असते. भारतात आता हे पाकिस्तान करतं हे मान्य आहे,
पण हे जे पकडले हे 5 डॉक्टर आहेत किंवा इतर 100 लोक जे पकडले त्यांना मदत करा, हे सगळे भारतीय आहेत, हे पाकिस्तानी नाही आहेत, हे भारतीय मुसलमान आहेत. म्हणजे आजही एवढ्या 75 वर्षानंतर, म्हणजे आता या पोरांचं वय भारत स्वतंत्र झाल्यानंतरचं आहे, पण त्यांची निष्ठा आजही पाकिस्तानवर आहे. म्हणजे जे पूर्वी अखंड भारताचे होते, नंतर पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर त्यांना वाईट वाटलं, असे लोक नाहीत की ज्यांचा जन्म स्वतंत्र भारतामध्ये झालेला आहे, पण त्यांना मदरशामध्ये ट्रेनिंग दिलं जातं की मुस्लिम जे नाहीत ते काफिर आहेत आणि त्यांना मारणं हे पुण्याचं काम आहे. त्याच्यामुळं हे मदरशाचं ट्रेनिंग जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत भारतामध्ये असे अतिरेकी तयार होत राहणार. हे जे लोक आहेत हे पाकिस्तानबद्दल निष्ठा का बाळगतात, या प्रश्नाचं उत्तर सरकारने शोधणं गरजेचं आहे. नाही तर पिढ्यानपिढ्या हे लोक भारताचे शत्रू म्हणूनच जन्माला येणार आणि शत्रू म्हणूनच कारवाई करत राहणार. 3000 kg स्फोटक द्रव्य सापडलं, मग ते आलं कुठं? शस्त्रास्त्र सापडली, तिथे त्या डॉक्टरांनी कबूल केलं वगैरे राजस्थानच्या बॉर्डरवर पाकिस्तानच्या ड्रोनमार्फत आला. तर 3000 kg स्फोटक कुठल्या मार्गाने आले? मग आपल्या ज्या तपास यंत्रणा आहे का बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे काय करत होते, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या सगळ्या गोष्टींचा शोध आता चालू झालेला आहे. AK-47 रायफल सापडल्यात, काही बंदुका सापडलेल्या आहेत. आता एकदा ही जबाबदारी निश्चित झाली की हे कोण जबाबदार आहे या गोष्टीला, एकदा पाकिस्तानवर जबाबदारी निश्चित झाली की बाई पाकिस्तानचा हात आहे, की मग भारत कारवाई करायला मोकळा राहील. आणि मोदींचं वैशिष्ट्य असं आहे की कोणती गोष्ट घाईने करत नाहीत, विचारपूर्वकच करतात. तुम्ही जर पाहिले का ऑपरेशन सिंधूसह पुलवामा हल्ल्यानंतर 15 दिवसांनी त्यांनी कारवाई केलेली, पण कारण फिक्स करावं लागतं की नक्की हल्ला कुठं करायचा आहे, कोणाला धडा शिकवायचा आहे, नाही का. तर आजच सिक्युरिटी काउन्सिलची मीटिंग झालेली आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानी, आणि पाकिस्तानामध्ये गदारोळ माजवायला सुरुवात झाली की भारत कोणत्या क्षणी हल्ला करेल आणि यावेळी तो कुठं करेल याचा काही भरोसा नाही. पाकिस्तान घाबरतं तर खरे, पण त्यांची खोड जात नाही. मग आम्हाला आमची मोदी सरकारला विनंती अशी आहे की यावेळेस त्यांची खोड अशी मोडा की ते पुढं 100 वर्ष त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे भारताच्या बाजूने पूर्वेकडं वळून पाहण्याची सुद्धा. पूर्वेकडे पाहायचं म्हटलं तरी त्यांना भारताची भीती वाटली पाहिजे, अशी खोड त्यांची मोडा, अशी आमची भारत सरकारला विनंती आहे. की त्यांनी विनंती केली म्हणून थांबवा असं करू नका. ते लोक आपले मारतात आणि आपण फक्त अतिरेक्यांना मारायचं आणि त्यांच्या लोकांना सोडायचं असं करू नका. त्यांनी आपले सामान्य लोक मारले, त्यांचेसुद्धा सामान्य माणसं मारा, त्यांना रडू द्या, त्यांच्या लोकांना समजू द्या की आपलं सरकार काय कुठाने करतं. सामान्य माणसं मारल्यानंतर सामान्य जनतेला काय दुःख होतं, नाही का. आज पुलवामामध्ये 26 कुटुंब मारले, त्यांच्या घरातल्यांना किती हाल झाले. ते काही बिचारे पाकिस्तानचे शत्रू नव्हते, सर्वसामान्य माणसं होते. आज दिल्लीमध्ये जे लोक मेले त्यात हिंदू आहेत, काही मुस्लिम आहेत, ते बिचाऱ्यांच्या घरातल्या लोकांना किती वाईट वाटलं असेल. तर तसं पाकिस्तानातल्या सुद्धा लाखो लोकांना वाईट वाटेल असा धडा शिकवा की तिथल्या जनतेने या लष्करी जे कारवाई करतात त्यांना हाणून मारून टाकलं पाहिजे की तुम्ही भारताच्या विरोधात कारवाई केली तर आम्ही तुम्हाला हाणू. म्हणजे इतका धडा त्यांना शिकवावा अशी आमची भारत सरकारला विनंती आहे. भारत सरकार मोदी लवकरच निर्णय घेतील आणि एकदा जबाबदारी निश्चित झाली की पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय सरकार राहणार नाही. आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.